या जगात जी पोरगी कीर्तन करते ती नालायक आहे आणि जी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे. हे जग आहे बाबा. या जगात ज्या साबणानं गोर होईल ते साबण खपणार सुद्धा नाही, पण ज्या साबणाची ऍडव्हर्टाइजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतच. आता त्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली होय रे. लोकांना कळत नाही असं नाही, कळतं पण झोपलेल्याला उठवायचं सोपं असतंय, अवघड कुणाला आहे? सोन घेतलेल्याला. आपण त्यातलंच गबळ आहे महाराज. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कळत नाही. पियत बायकोला राती मारित सकाळी म्हणत नव्हती ग मारायची, पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की त्याच्या समोर टोपलीवर शेळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ मनुकत गोड लागतात खा. खाईन का त्यो? किती जरी पियाल्याला असला तरी लगेच म्हणून लेंड आहेत ना, कळतो त्याला. कळत कसं नाही, नाटक करतोय ती महाराज. तसं काम आहे. कळत रे दादा या जीवाला. कसं कळत नाही? एखाद्याला म्हणलं ना का हो काळ्यांच्या घरी कीर्तन आहे, चला ना मंडपाकडं, ती म्हणत आलो असतं पण आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे कळतंय तुला खाल्लंय ती चुकीच आहे, पेलय ते कळतंय, पण हे जे मन आहे ना, माऊली सांगतात विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषालाच चाड लावतो, बसल्या जागी फिरवतो ते मन आहे. आता याला स्थिर करायची ताकद एकाच ठिकाणात आहे. आता कुठे धावे? तुझे चरण. म्हणजे आलून फिरून कुठं आलं? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. 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 तेथील मोकाशी उभा असे विठेवर. त्याला सगळं कळतंय न सांगता कळो येते अंतर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजते सवरी दाखवा दिनाचा सोयरा. संत माय बाप एवढा उपकार करा, या मजते सवरी दाखवा दिनाचा सोयरा. काही का करताय? कान हे बधीर झाली माझ्या बोली बोबड. नाकमुख गळू लागले लाल आणि शेपूड. श्वाना परिगती झाली अवधी करते हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजते सवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजते सवरी दाखवा दिनाचा सोयरा. जो त्याच्यापर्यंत पोचवेल तो माझ्यासाठी संतांचा अवतार. कुणीही न्यावं. मी काय म्हणते, नाही आम्हाला जमलं देवा. गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय. डोई वेळो वेळा ठेवी वेळो वेळा डोई. नावाचं हरी नावाचं हरी वेगळा नावाचं हरी नावाचं हरी. वेगळ्या नावाचं हरी नावाचं हरी. वेगळ्या नावाचं हरी नावाचं हरी. मला सांगतात वेळ आहे तोपर्यंत जागे व्हा. खरा देव कळू द्या. उठा की जे माय बाप पैसे लागली झोप. उठा की जे माय बाप पैसे लागली झोप. हे उठाची माय बाप कैशी लागली झोप. उठाची माय बाप कैशी लागली झोप. हुजूर दाबोनी राहिलं चुकवा ती खेप. हुजूर कुठं जायचं? कुठं जाई न गे माये बाया पंढरपूर भेटे न माहेर. आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी नाही. आमचं माहेर कोणतंय? ये ग यग विठाबाई ये ग विठाबाई. एक विठाबाई, एक विठाबाई. माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई. माझ्या पंढरीचे माझ्या पंढरीचे. वाणी चंद्रभागा आणि चंद्रभागा. आणि चंद्रभागा आणि चंद्रभागा. तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा. चरणाची गंगा, चरणाची गंगा. यग विठाबाई यग विठाबाई. एक विठाबाई,
जाते ग माहेरा बाई बाई जाते माहेरा बाई बाई जाते माहेरा आम्हाला कळत नाही दादा आम्हाला माहेरच कळत नाही मूलचं घरच कळत नाही आम्ही इथंच फिरतोय आमचं आयुष्य नागबाबा सांगतात पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा 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 अवगा ढंगर दिंगा अवगा ढंगर दिंगा अवगा ढंगर दिंगा अवगा ढंगर दिंगा अवघा धांगड दिगा गो अवघा धांगड दिगा ग अवघा धांगड दिगा ग अवघा धांगड दिगा ग तुम्ही राम रंगी रंगारे तुम्ही राम रंगी रंगारे तुम्ही रागा रंग रंगा तुम्ही राम रंगी रंगारे तुम्ही राम रंगी रंगारे तुम्ही रागा रंग रंगा तुम्ही रागा रंग रंगा रे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अवगा ग बाई पिंगा ग अवघा अवगा ढांगड़ दिंगा अवगा ढांगड़ दिंगा अवगा ढांगड़ दिंगा अवगा ढांगड़ दिंगा अवघा धांगड दिगा ग अवघा धांगड दिगा ग धांगड दिगा ग आयुष्य धिंगाणा झालं तरी लोकाला कळेना पर आयुष्याचं पार काळवंडलं तरी लोकाला कळेना आपण आम्ही संसारिक आहे देवा तुमच्याकडे येताच येईल असं नाही ना हरकत नाही आहेत तिथे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ओले वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 वासुदेव 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदे हा दुर्लभ झाला तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदे हा दुर्लभ झाला तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणी जा निश्चित तोंडाकडे बघतात होकार म्हणा म्हणायचं म्हटलं म्हणायचंय की नाही तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही बरं तुम्हाला वाटेल तुमचा दोष विषय बिलकुल नाही तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही काही माणसं म्हणतात निघालतं कीर्तनाला पण गेलो नाही काय म्हणत्या गेलो पण बसलं नाही काय म्हणत्या बसलो पण मधनच आलो काही म्हणत्या शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही खरंच तुमच्या चुका नाही तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही तुम्हाला कीर्तनात सुद्धा देवाचं नाव घेऊ वाटत नाही मायबाप यात तुमची चूक नाही माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही हे सगळ्यात मोठं सत्य मी कशाला बोलू माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी तुका म्हणी नाड पाप ठाके हिताड पण देवानं संसार सांभाळायचा म्हटलं आम्ही संसारापासून विलिप्त झालो पाहिजे की नाही आमचं भजनात मन रमलं पाहिजे की नाही तर तुकोबरायची बायको जिजाऊ
आले का जागेवर माय तुम्ही? हा, जागेवर येत जा, माय जागेवर आहे की नाही. लय चांगली बायको, लय चांगली, लय श्रीमंत घरची लेक माय, पण मिठासोबत भाकरी खाल्ली तुकोबरायाच्या घरी. लय श्रीमंताची लेक. महाराज तुकोबर आहे, ज्या डोंगरावर गेले कधीच जिजाऊला माहित नसायचं कुठल्या डोंगरावर गेले. अशी चौरस्त्यात उभी राहायची माझी तुकोबाची बायकोन, प्रत्येक वाटेला कान लावायची माय. ज्या वाटेत ना विठ्ठल विठ्ठल असा नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार बघा माझ्या तुकोबाचा माय. तुकोबरायच्या मातीहून चलायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं, हा अधिकार माझ्या तुकोबांचा होता. तुकोबा त्याच वाटेवरून चाललं की जिजाऊ त्याच वाटेवरून जायच्या. तुकोबांना खाऊ घालायच्या आणि मग जिजाऊ घरी यायच्या. नका लय काळजी करू, नेत नाही तुम्हाला दाखवतोय फक्त महाराज बरं का. नेत नाही असं द्या, यम बिम नाही तो इतक्या लवकर नाही न्यायचा महाराज बरं का. लगे असं नाही काय गरज नाही महाराज, दिसतंय. विषयाकडे या. मग आता जिजाऊ ना आमच्या भाकरी केली तुकोबरायला खाऊ घातलं आणि जिजाऊ महागारी निघाल्यावर उन्हाचा कार आहे, जिजाऊच्या पायात काटा रुतला. काय रुतला? शेतकरी तुम्ही शेतकरी ना, पण मला एक सांगा, तुम्ही बोलत नाही, टाळ्या वाजवीत नाही, भजन म्हणत नाही, मुद्दाम करता का? तुम्हाला माझी जिरवायची का? काही माणसं मुद्दाम करतात, त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवित होती, लय भजन कर म्हणत होती, लय टाळ्या वाजव म्हणत होती, अख्ख्या मंडपानं वाजवल्या, पट्ट्यानं वाजवलंच नाही. नसतो रे दादा. आणि कशाचं करतं रे माऊली? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. 5 आणि 2 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे तुलसी रामायणामधलं वर्णन नाही दादा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे बर का, 1.25 एकर ऊस आहे आपला, त्यो बी गेला कारखान्याला. भजन करीत जा, पडला बंद कारखाना आता पुढच्याच वर्षी. भजन केल्याशिवाय पर्याय? हा, पाया पडते तुमच्या दादा. 22.5 क्विंटल एक चौकट. 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर दादा. अशी किती घर दादा? 7 कोटी. बर का, धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होते. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. संपत्तीचा काय विचार करता दादा? माझ्या नाथ बाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं कीर्तनाला यायची आणि माझे नाथ बाबा अशा लाखो माणसाला रोज कीर्तन झालं की धान्य धन सगळं द्यायचे. काय श्रीमंती असेल त्या संताची. लय भाग्यवान माणसं आहे आपण. हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे. सोपान काकाची दिंडी दारातनं जाती, तुकोबाची दिंडी थोड्याच अंतरावरून जाती. काय भाग्यवान माणसं आहे दादा आपण. संताच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे म्हणून आपल्याला काही कमी पडत नाही. लय भाग्यवान दादा. अरे थोडं पाणी पाऊस कमी असेल आपल्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण आपण पश्चिम महाराष्ट्राची माणसं इतकी भाग्यवान आहे की आपण ज्या मातीत जन्माला आलो ती माती सगळ्यात आधी आहे. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आदिरात्री पंढरी, आदिरात्री पंढरी. मग वैकुंठा नगरी, मग वैकुंठा नगरी.
मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी आधी रजले